अब्जाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. रोशोगुल्ला, दुर्गापूजा, रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन, जनगणमन, बंगालचा आणि माझा, बंगाली संस्कृती, भाषा यांचा आणि माझा हा इतकाच संबंध होता खरा. पण जेव्हा बंगाली भाषेच्या, बंगाली लोकांच्या, बंगाली संस्कृतीच्या वेगळ्या छटा माझ्यासमोर आल्या, कधी जेव्हा बंगाली भाषेतले हे वेगवेगळे रंग आपल्या मराठी भाषेमध्ये आणणारं हे पुस्तक माझ्या हाती आलं. पुस्तकाचं नाव आहे बंगरंग. लेखिका आहेत सुमती जोशी. उन्मेष प्रकाशनचं हे पुस्तक असून आपण 2022ची आवृत्ती रेफर केली. साधारण 223 पानांच्या या पुस्तकामध्ये एकंदर 16 बंगाली कथा अर्थात मराठीमध्ये रूपांतरित केलेल्या आहेत. चापून चोपून भांग पाडणारे, पांढरशुभ्र धोतर नेसणारे, धोतराच्या निर्यांचा घोळ सावरत चालणारे आणि मासे उदरस्थ करणारे बंगाली बाबू आणि शालीन सिंदूर रंग भाळी मिरवणाऱ्या सुंदर बंगाली स्त्रिया ही इतकीच या पुस्तकातली पात्रं नाहीत. कारण मुळात मुखपृष्ठावरती सांगितल्याप्रमाणे या सद्यकालीन कथा आहेत, म्हणजे कंटेम्पररी स्टोरीज आहेत. त्यामुळे शब्दबंबाळपणा, काव्यात्मकता याला याच्यात फारशी जागा नाही आहे. उलट एक प्रकारचा सहजपणा आहे, ओघवती भाषा आहे. याचं श्रेय अर्थात अनुवाद करणारीला जातं. सुमतीताईंनी बंगाली भाषेतले नामवंत लेखक आपल्या भेटीसाठी आणलेले आहेत. मग ते सारस्वत चक्रवर्ती असतील, अशोक भट्टाचार्य असतील, शेखर मुखोपाध्याय असतील. या कथांचं वैशिष्ट्य काय तर मानवी जीवनातले प्रकट आणि अप्रकट संघर्ष असू देत किंवा मानवी स्वभावातले जे ढोबळमानाने दिसणारे किंवा सुप्त मनाचा एक भाग असणारे काही कंगोरे असतात, ते कंगोरे आपल्यासमोर कथारूपाने आणलेले आहेत. सुमतीताईंनी इतक्या सहज प्रवाही मराठीमध्ये ओघवत्या शैलीमध्ये यांचा अनुवाद केला आहे की जर शीर्षक किंवा बंगाली तपशील जर आपल्यासमोर नसते तर आपला विश्वास बसणं अवघड होतं की या बंगाली कथा आहेत. पण काही वेळा भाषेमधले विशिष्ट शब्द असे असतात की त्यांचा आणि त्या प्रांताचा, त्या मंडळींचा, त्या संस्कृतीचा एक मेळ असतो, ज्याला आपण नाळ जुळणं म्हणतो त्या प्रकारे. त्यामुळे त्याचं दुसऱ्या भाषेमध्ये तेच प्रवाहीपण किंवा तोच गोडवा जर अनुभवायला हवा असेल, त्याचा आस्वाद घेता यायला हवा असेल तर त्याला धक्का नाही लावून चालत. त्यामुळे अनुवादकर्तींनी हे तंत्र अगदी छान सांभाळलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर फलवती नसलं तरी छायावती असणारं एक झाड इथे आहे, किंवा वाहणारी नदी आहे कुशी नदी, पण ती कशी वाहते, ती स्वेच्छाचारी आहे. एखादा साप आहे तो विषधर बनून आपल्यासमोर येतो. कवी मनाची एक आई आहे एका कथेमध्ये, तिची मुलगी कविता पाठ करत असते आणि ती म्हणून बघत असते. तेव्हा त्या कविमनाच्या आईला असं वाटतं की डोंगरामधून झरा झुळझुळ वाहतोय. त्या झुळझुळ वाहण्यामधून आपल्यासमोर अक्षरशः ते दृगोच्चर होतं, झुळझुळ वाहणं, आणि आपण त्याला अनुभवू शकतो. इतकी त्या शब्दांची ताकद आहे. काळाबद्दलचे जे भाष्य आहे ते मला थोडं अंतर्मुख करून गेलं. काळ हा मानवी मनाचा किंवा चेतनेचा मऊ तरीही मजबूत काल्पनिक असा सांगाडा आहे. तेव्हा मी विचारच करायला लागले की मऊ तरीही मजबूत असं हे पॅटर्न किंवा स्ट्रक्चर कसं असेल, असं थबकणं या पुस्तकामध्ये बरेच वेळा होतं. म्हणजे ती मूळ भाषेची पण ताकद आहे आणि अनुवादकर्तीचं सुद्धा ते कौशल्य म्हणायला हरकत नाही. मग या 16 कथांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रवृत्तींची माणसं भेटतात. त्या माणसांमध्ये भाग्याचे चढउतार सतत अनुभवणारा, सहन करणारा मणी असेल, किंवा नद्यांचं सुद्धा अंतरंग, नद्यांचं दुःख सुख ज्याला समजतं असा सुजित आपल्याला भेटतो. आपल्या मनामध्ये मोठं दुःख जपून ठेवणाऱ्या सृजनी मावशी आपल्याला भेटतात आणि काही काळ त्यांच्या दुःखामुळे आपण सुद्धा अस्वस्थ होतो. माणूस होणं फार अवघड असं म्हणणारा सारथी जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा आपण विचारात पडतो की खरंच इतकं अवघड असतं का माणूस होणं. फ्रीज नावाच्या कथेचा शेवट इतका वेगळा आहे की तो आपल्या मनामध्ये एक प्रकारची थंडगार शिरशीर निर्माण करतो आणि मग हा फ्रीज एक पात्रच बनून जातो या गोष्टीमधलं. मातृभाषेबद्दल आपण बरंच काही ऐकलेलं असतं, मातृभाषेच्या गोडव्यांबद्दल ऐकलं असतं. पण मातृभाषा एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये समस्येचं जंजाळ निर्माण करू शकते हे आपल्याला कळतं जेव्हा आपली अमरशी भेट होते. मग तो त्यातून स्वतःला कसं बाहेर काढतो हे वाचणं फार रोचक आहे. व्हर्च्युअल जगासाठी एक खूप छान शब्द मला या पुस्तकामध्ये मिळाला, खोट्या नाट्याचं जग. आपण खोट्या नाट्याच्या जगामध्ये आहोत. आभासी जग हा शब्द मी ऐकला होता, पण इथला शब्द मला जास्त रुचला, खोट्या नाट्याचं जग. बंगाली नावांची फार मौज वाटली, जशी मला वंग चित्रांमध्ये पण वाटली होती की प्रवाळ, तुमुल, सुतपा, एखादा रस्ता आहे त्याचं नाव आहे राणी स्वर्णमयी पथ,
किंवा बंगाली लोकांची काही रिच्युअल्स, काही कर्मकांड मला या निमित्ताने समजली, प्रदोषाबद्दल समजलं. किंवा जर नवीन लग्न झालेले स्त्री पुरुष असतील, नवदंपती ज्याला आपण म्हणतो, ते असतील तर त्यांना बौभात म्हणून एक समारंभ असतो त्यांच्यासाठी खास. किंवा माणूस वारल्यानंतर म्हणजे मरणोत्तर क्रियाकर्मामध्ये नियमभंग म्हणून एक रिच्युअल असतं. म्हणजे काय तर समजा त्या घरातले आई किंवा वडील यांच्यापैकी कोणी वारलं आहे, मरण पावलं आहे, तर त्या घरातली जी मुलं आहेत त्या आईवडिलांची, मग ती स्त्री असेल तर तिने 3 दिवस आणि पुरुष असेल तर 12 दिवस त्यांनी मांसाहार करायचा नाही असा नियम किंवा व्रत पाळायचं. मग हे 3 दिवस आणि 12 दिवस पार पडले की मग त्याला नियमभंग म्हणायचं. आणि ते नियमभंगाचं भोजन म्हणजे काय तर अर्थात मासे, ते पण टिपिकल ठरलेल्या जातीचे मासे निवडून वडीलधारी मंडळी जी घरात जमली असतील ती त्यांचं पारणं, आपण ज्याला म्हणतो ना व्रताचं पारणं करणं, तशा प्रकारे त्यांना ते भोजन खाऊ घालतात. त्याला नियमभंगाचं भोजन म्हणतात. या सगळ्या कथा मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे आपल्यासमोर घेऊन येतात खऱ्या. आणि मग आपल्याला एक सनातन प्रश्न पडतो जो प्रस्तावनेमध्ये मांडलेला आहे की खरंच माणूस असाही वागू शकतो. याशिवाय या कथांची आणखीन एक ताकद आहे. अनुवादकर्त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी एक शब्द वापरला, त्याला या कथा आपल्या मनाशी निरुच्चारित संवाद करतात. खरंच आहे ते. आणि जाता जाता मला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली तर विज्ञानामध्ये वाचलं होतं पिचर प्लांटबद्दल. पण पिचर प्लांटभोवती इतकी नितांत सुंदर कथा रचली जाऊ शकते याचा अनुभव मला ही कथा वाचल्यानंतर आला. कदाचित आपल्यालाही येईल. तेव्हा आपण मुळातून ती गोष्ट जरूर वाचा आणि प्रतिक्रियांद्वारे आम्हाला कळवा. तेव्हा या बंगरंगांमधून उमटणाऱ्या वेगवेगळ्या छटा आपल्याला कशा वाटल्या त्या कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.